नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. मोका खटल्यातील PR बॉयज गँगचा तथाकथित टोळी प्रमुख प्रवीण रावळ याचेसह इतर दोघांची निर्दोष मुक्तता. इचलकरंजी येथील बांधकाम व्यवसायाकडून खंडणी मागितलेल्या आरोपातून अटक केलेल्या तदनंतर मोका कारवाई सामोरे गेलेला टोळी प्रमुख प्रवीण दत्तात्रय रावळ, श्रीधर घस्ती व अजित नाईक या तिघांची सबळ पुराव्याअभावी इचलकरंजी येथील विशेष मोका न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयित टोळी प्रमुखाच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिले. दिनांक 2/5/2016 ते 2/9/2017 या कालावधीत पवार नावाच्या शहापूर येथील बांधकाम व्यवसायाकडून रावळ व त्याच्या साथीदारांनी वेळोवेळी खंडणी वसूल केली व ज्यावेळी त्याने नकार दिला त्यावेळी त्यांनी काठ्याने व मागाच्या माऱ्याने मारहाण केली अशा आशयाची फिर्याद प्रसूत पवार यांनी 5/9/2017 रोजी शहापूर पोलीस ठाणे येथे दाखल केली. त्यानुसार रावळ व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली. त्यानंतर संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोका कायद्याची कारवाईसुद्धा त्यांच्यावर करण्यात आली. तर प्रस्तुत प्रकरणातील संशयित आरोपी अजित नाईक याने अटकेच्या दरम्यान मोका कायदा कलम 18 अन्वये पोलीस अधीक्षक सांगली यांच्यासमोर गुन्ह्याची कबुलीही दिली. सुरुवातीस आरोपी यांना विशेष मोका न्यायालय पुणे येथे हजर करण्यात आले. त्यानंतर इचलकरंजी येथे मोका न्यायालयात सदर खटला वर्ग झाला. या प्रकरणी विशेष महानिरीक्षक विश्वास नारायण नांगरे पाटील यांनी कबुली जबाब घेण्याबाबत आदेश दिले. अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपिन बिहारी सिंग यांनी मोका खटल्यास मंजुरी दिली. अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी कबुली जबाब नोंदवला. तर DYSP रमेश सर्वदे व सूरज गुरव यांनी या प्रकरणाचा तपास केला. सदर या प्रकरणी प्रस्तुत हाय प्रोफाईल पोलीस अधिकारी सह तब्बल 26 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. मात्र घराच्या बांधकामावरून वाद झाला होता हे फिर्यादीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी घेतलेल्या उलट तपासात कबूल केले. बचाव पक्षातर्फे वैद्यकीय दाखले कबूल केले. मात्र सदर वैद्यकीय दाखल्यात रस्ता अपघातात जखमा झाल्या आहेत ही बाब ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. मागाच्या मारा जप्त आहे हे सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही. आरोपीच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता आहे हे सुद्धा सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही. संघटित गुन्हेगारीचे घटक सिद्ध होत नाही. स्टेशन डायरीमध्ये खाडाखोड आहे. आरोपीच्या नावावर कोणतीही मिळकत नाही. तथाकथित कबुली जबाब आरोपींनी न्यायालयासमोर नाकारलेला आहे. कबुली जबाब स्वइच्छेने दिलेला नाही. पूर्व परवानगी आदेश घाई गडबडीने दिलेला आहे. महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांचे जबाब घेतले नाहीत. कबुली जबाब बरोबर आहे हे आरोपीच्या हस्ताक्षरात लिहून घेतलेले नाहीत. तथाकथित टोळी प्रमुख यांचे गुन्हेगारी टोळी प्रमुख यांचे गुन्हेगारी टोळी आहे अशा प्रकारचे कोणतेही पोलिसांच्याकडे रेकॉर्ड नाही. फिर्याद देण्यासाठी विलंब झाला आहे. त्यामुळे सरकार पक्षाला त्याचा खटला सिद्ध करता आला नाही. हा युक्तिवाद तथाकथित टोळी प्रमुख प्रवीण रावळ यांच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी मांडला. सदरचा हा युक्तिवाद ग्राह्य मानून सर्वच आरोपींची माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.